मुंबईकरांचं पाणी कोण चोरतंय? टँकर माफियांना कुणाचा अभय? पाणी चोरीचा पर्दाफाश करणारा स्पेशल रिपोर्ट। एकामागून एक पाणी भरण्यासाठी लागलेली टँकरची रांग, इमारतीतून निघणारे पाण्याचे पाईप, हे चित्र कुठल्या ओसाड गावखेड्यातलं नाहीये, तर हे चित्र आहे मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बाजूच्या काळबादेवी परिसरात। मग तुम्ही म्हणाल, मुंबईच्या मायानगरीत पाण्याची वानवा कधी निर्माण झाली? तर ही पाणी टंचाई नसून हा पाण्याचा सुरू असलेला गोरखधंदा आहे। आता हे बेकायदेशीरपणे विकलं जाणारं पाणी येतं कुठून, ते घेतं कोण आणि त्याची विक्री नेमकी करते कोण, ते पाहूया। मुंबईतील काही बिल्डिंगमध्ये जुन्या विहिरी आहेत, त्यातील पाणी टँकरद्वारे विकलं जातं। 2 विहिरीतून 11 वर्षात 73 कोटी रुपयांच्या पाण्याची विक्री झाल्याची बाब समोर आली आहे। मुंबईमध्ये अशा सुमारे 21,000 विहिरी आहेत। पीएमसी सिर्फ नॉन पोर्टेबल फॉर फ्लशिंग एंड गार्डनिंग पर्पज के लिए दे रही है। कॉमर्शियल के लिए एक भी लाइसेंस उन्होंने या परमिशन या एनओसी इशू नहीं किए पूरे बॉम्बे में। जब इलेक्ट्रिक मोटर लगा करके एज पर सीजेडब्ल्यू गाइडलाइन आप पानी निकालते हो, उसका कॉमर्शियली सेल करते हो या कॉमर्शियली यूज करते हो, तो अभी तो ये डिफाइन हो गया है कि इट इज क्रिमिनल ऑफेंस। विहिरीतील पाणी उपसा करणं आणि त्याची विक्री करायची असेल तर भूमी जल प्राधिकरणाची परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक आहे। मात्र मुंबईत विहिरीतून पाणी उपसा करून विकणाऱ्या एकाही व्यक्तीने ही परवानगी घेतली नसल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलंय। मुंबई महापालिका आयुक्त यांचे कार्यालय, त्याचबरोबर पोलीस आयुक्त यांचे कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, या सर्वांचे कार्यालय मुंबईमध्ये हाकेच्या अंतरावर आहेत। आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीनं अनधिकृतपणे पाण्याचा उपसा आणि विक्री करणारे टँकर यांच्या कार्यालयांना 24 तास प्रदक्षिणा घालतायत, तरी देखील या कारवाई करणाऱ्या यंत्रणांच्या निदर्शनास हे टँकर का पडत नाहीत? का जाणीवपूर्वक यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मुंबईतील अनधिकृत पाणी उपसा आणि विक्रीमुळे भूगर्भातील पाणी पातळी धोक्यात आली आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे। शिवाय सरकारचा करोडो रुपयांचा महसूलही बुडतोय। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या पाणी विक्रीच्या धंद्यातून किती कोटींचं पाणी विकलं गेलं असेल याचा अंदाज न लावलेलाच बरा। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ सिद्दीकीसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।